यानंतर आपण वळूयात इतर बातम्यांकडे। बातमी आहे अनधिकृत दर्ग्यासंदर्भातली। पुण्यातील अनधिकृत दर्ग्यासंदर्भात आता पुण्यातील मुकुंद नगरात सकल हिंदू समाज रस्त्यावर आलेला आहे। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये दर्ग्यावरनं मोठा संघर्ष इथं निर्माण झालेला आहे। दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झालेल्या रस्त्यावर उतरलेला आहे। जर अनधिकृत दर्गा हटवला नाही तर त्या ठिकाणी आम्ही हनुमानाचं बजरंगबलीचं मंदिर उभारू असा थेट इशारा यावेळेस हिंदूंनी दिलेला आहे, सकल हिंदू समाजानं दिलेला आहे। त्यांच्यासोबत यावेळेस आपण पाहतोय आमदार सुद्धा, स्थानिक आमदार सुद्धा उपस्थित आहेत। तर दुसऱ्या बाजूला याच दर्ग्याच्या समर्थनामध्ये दलित संघटना एकवटलेल्या दिसतायत। त्यामुळे पुण्यातल्या परिसरामध्ये मुकुंद नगर भागामध्ये मोठा तणाव निर्माण झालेला आहे। अर्थातच त्या ठिकाणी काही चुकीच्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा काळजी घेण्यात येते। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दर्ग्याला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी रस्त्यावर बॅरिगेड्स टाकलेले आहेत आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज असल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये दर्ग्यावरनं हा संघर्ष संपूर्ण निर्माण झालेला आहे। दर्गा अनधिकृत असून या दर्ग्याच्या नावाखाली फुटपाथवर अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सकल हिंदू समाजानं केलेला आहे आणि त्याच विरोधात आपण पाहतोय सागर, आपण घटनास्थळी उपस्थित आहात। दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झालेला आहे। सध्याची परिस्थिती काय आहे? नक्की आपण जर पाहिलं तर हिंदू समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। मुकुंद नगर चौकामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये आमदार योगेश टिळेकर असतील, त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप असतील, हेही दाखल झालेले आहेत आणि पोलिसांनी या आंदोलनाची परमिशन जी आहे ती नाकारलेली होती। मागणी, तुम्ही मागणीवर ठाम आहे, काय मागणी आहे? पोलिसांनी परमिशन नाकारली। पूर्ण पुणे शहरामध्ये जिथं जिथं लाईन जिहाद झाला असेल आणि अनधिकृत अशी थडगी असतील ती लवकरात लवकर संविधानिक मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने आम्हाला दूर करून द्यावी। वाहतुकीला जो अडथळा होतो आणि जसं योगेश अण्णांनी सांगितलं, पालखीच्या वेळेस त्या तिथं जे थडगा आहे त्यातून मटणाचे तुकडे वगैरे टाकले गेले, तर धार्मिक तेढ कोण निर्माण करतंय हे सुद्धा जरा सगळ्यांनी डोळ्यांनी उघडून बघण्याची गरज आहे। आणि अधिकृत बांधकाम जे करतात त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही, पण आम्ही संविधानिक मार्गाने मोर्चे काढतो तर तुम्ही विचारता तुम्हाला परवानगी आहे का? आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हिंदूंना लवकरात लवकर न्याय मिळाला हवा। जय श्रीराम। आपण जर बघितलं तर सर्व लोक आक्रमक झालेले आहेत। मोर्चाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणाहून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत। पोलिसांनी परमिशन जी आहे ती नाकारलेली होती आणि आता हे ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक झालेले आहेत त्या ठिकाणावर हिंदूंना पळ काढायला लागलेला आहे। ज्यावेळेस मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाणांनी 17 वेळा सोडलं आणि तो एकदा सापडल्यानंतर शिरछेद केलेला आहे। आता हिंदूंची परत तशी अवस्था होणार नाही अजिबात। ज्या ज्या ठिकाणी हिंदू असेल तिथं ताकदीने उभं राहील आणि जर कुणी सेक्युलरचा जर किडा त्यांच्या अंगात कुणाचा वळवळत असेल त्यांनी काश्मीर भागावं, त्यांनी पश्चिम बंगाल भागावं, त्यांनी केरळ भागावं, त्यांनी उत्तर प्रदेश भागावं। त्यामुळे आता हिंदू शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। ज्याला जी भाषा समजती त्या भाषेत त्याला उत्तर दिलं जाईल, भाषेने उत्तर दिलं जाईल असं सांगितलं जाते। आता जर पाहिलं आपण तर हा मोर्चा जो आहे तो लक्ष्मीनारायण चौकातून आता दर्ग्याच्या बाजूला निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांनी परमिशन नाकारलेली आहे। आपण जर पाहिलं तर या सर्व मागण्यांसाठी हे सर्व आक्रमक नक्कीच सकल हिंदू समाज आक्रमक झालेला आहे। धन्यवाद। आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय पुण्यामध्ये सकल हिंदू समाजानं दर्ग्याविरोधात आंदोलन सुरू केलेले। दुसऱ्या बाजूला दर्ग्याच्या समर्थनात दलित संघटना उतरलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।